नमस्कार, मी रुपाली. ओवीज फूड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडणार आहे. त्याआधी माझी एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आज आपल्याला करायचे संडे स्पेशल मस्तपैकी इडली, सांबार आणि चटणीचा ब्रेकफास्ट. तिथे मी तूर, मूग आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. मी नेहमी मिक्सच डाळ करत असते. तुरीच्या डाळीचा खरं तर सांबार करतात, पण आमच्याकडे तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी वगैरे होते, म्हणून मी तुरीची डाळ काय घेते, सर्वच डाळी तिन्ही पण डाळी मिक्स घेतलेल्या आहेत. कांदा घेतलेला आहे उभा लांब पातळी चिरून, टॅमॅटो घेतलेला आहे एक आणि 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. इथे आज भोपळा नव्हता माझ्याकडे अवेलेबल, तर मी भोपळा काय टाकलेला नाही आहे. आणि चिंच आणि थोडंसं हिंग टाकून थोडंसं मीठ टाकायचे आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचे आणि एक 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या. ते सकाळची नाश्ता म्हटलं का इडली सांबारचा तर खूप गडबड होते. चला तर आता मी इडलीचं बॅटर आदल्या दिवशी भिजून ठेवलेलं होतं. याआधी मी इडलीचं बॅटर कसं बनवायचं, कसं तयार करायचं, सर्व रेसिपी माझ्या व्हिडिओवरती आहे. तिथे इडलीच्या कुकरमध्ये मी पाणी आणि लिंबू टाकून घेतले, जेणेकरून आपला कुकर खाली काळा होत नाही. लिंबू टाकलं का म्हणजे घासायला पण जास्त वेळ जात नाही आणि जसंच तसं राहतो. इडलीच्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण भांड्याला तेल लावून घेऊयात आणि एक एक पळी इडलीचं बॅटर आपण भांड्यामध्ये टाकून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व इडल्या तयार करून घेऊयात आपण. मस्त मऊ लुसलुशीत होतात. तर आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनटं आपल्याला कुकर गॅस फास्टवरती करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण चटणीची पण तयारी करून घेऊया. तिथं ओलं खोबरे घेतले, एक नारळ मी आणि भाजकी फुटाण्याची डाळ घ्यायची. तर आपल्या कुकरही झालेला आहे. सांबार डाळ वगैरे आपली शिजलेली आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात. आणि इडलीचाही कुकर झालेला आहे. इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि तडका पॅन तापत ठेवायचे आपल्याला. ते थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चटणीसाठी. एक पळी तेल टाकून घेऊयात आणि थोडंसं जिरं टाकायचे आणि मिरची आपण टाकणार आहोत. ते आपल्याला तडका देऊन वाटून घ्यायची. इथे 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे पोपटी मी कमी तिखटवाल्या. ते छान परतून द्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचं आपल्याला वाटून घ्यायचे चटणीसोबत. आता आपण सर्व डाळ, खोबरं वगैरे सर्व वाटून घेऊयात. थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर आणि आपल्याला अर्धा चमचा दह्याचा पण वापर करायचा आहे. हे पण मी अर्धा चमचा दही टाकलेले आहे. तुम्ही लिंबू दही नसेल तर लिंबूही पिळू शकता. चटणी खूप छान लागते. थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे आपली चटणी आता वाटून तयार आहे. तर इडलीचा कुकर झालेला आहे. तर आपण इडल्या काढून घेऊयात आणि परत दुसरा कुकर आपल्याला लावायचा आहे. संडे स्पेशल खूप गडबड असते. सकाळची रविवारची सुट्टी असते सर्वांना, म्हणून त्यामुळे आज मी इडलीचाच बेत केला होता. हे चमच्याने आपण इडल्या सर्व काढून घेऊयात, म्हणजे खाली चिटकत सुद्धा नाहीत आणि खूप छान मऊ लुसलुशीत झाले ते इडल्या आपल्या. मी इडलीच्या बॅटरपासून 4 ते 5 पदार्थही बनवलेले. ढोकळा, उत्तप्पा, डोसे, आप्पे सर्व पदार्थ बनवलेले. तेही माझ्या चॅनेलवरती मोठ्या व्हिडिओमध्ये आहेत.
हे पहा आपला एक कुकर मस्तपैकी बनवून तयार आहे. आता आपण दुसरा कुकरही बनवून घ्यायचा आहे. हे पहा किती छान मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत. अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतात, दुकानात, हॉटेलमध्ये वगैरे सेम तशाच इडल्या झालेल्या आहेत आपल्या. दुसरा कुकरही लावून घेतलाय. चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि चटणीला वरून तडका देऊयात आपण. थोडंसं पाणी टाकायचं आहे, चटणी खूप घट्ट आहे. तडका पॅनमध्ये तेल टाकूयात. मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी जास्ती टाकायची, 1 चमचा पूर्ण भरून मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा आहे. जिरा आपण वाटणात घेतला होता, जिरा टाकायचा नाही आपल्याला. छान तडतडल्यानंतर आपल्याला हे चटणीवरती वतायचे, टाकून घ्यायचे. हे पहा आपली चटणी बनवून तयार आहे. आता आपल्याला करायची सांबारची फोडणीची तयारी. कुकरही थंड झालेला आहे. हे पहा आपले डाळ, शेंगा सर्व शिजलेलं आहे. आता आपण पाणी ॲड करूयात. सांबार मसाला वगैरे टाकून घ्यायचा आपल्याला. ते मी 1 पुडी सांबार मसाल्याची टाकलेली आहे पूर्ण. आणि थोडेसे तिखट मसाले वगैरेही टाकायचे ते. जेवढं घट्ट पातळ हवंय सांबार तसं पातळच असतं, जास्ती घट्ट नसतो. त्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ आणि हा मिरची पावडर आणि घरचे मसाले थोडे थोडे सर्व मी टाकून घेते आहे. हळद वगैरे, कांदा लसूण मसालाही टाकलेला आहे, धना पावडर. तर मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे ते. थोडीशी साखर, कारण आंबट गोड आपल्याला सांबार बनवायचं आहे. ते चिंच आपण शिजताना टाकलं होतं. आता सांबारला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. ते तडकासाठी मी लसूण टाकलेलं आहे. थोडीशी तुम्ही उडदाची डाळ वगैरेही टाकू शकता. लाल मिरची 1, कढीपत्ता, जिरं मोहरी, छान परतल्यानंतर आपल्याला सांबारवरती टाकून घ्यायचं आणि सांबार छान उकळी घ्यायची. सांबाराची कढी घ्यायचा सांबाराचा. हे पहा कलरही खूप छान झालेला आहे सांबारला आणि मस्त झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक छानपैकी उकळी काढून घेऊयात. तोपर्यंत आपला दुसरा कुकरही इडलीचा झालेला आहे. त्याही इडल्या आपल्याला काढून घ्यायचे ते. सांबारला खूप छान कड आलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. गॅस बंद करूयात आणि ह्या बाकीच्या इडल्या झालेल्या आहेत त्यावेळी आपण काढून घेऊयात. तर आपले इडली सांबार चटणी ते बनवून तयार आहे. कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.